सगळ्यांचे आयच्या प्रेस कॉन्फरन्सान स्वागत करता. म्हजे बरोबर आमचे नवीन PWD मिनिस्टर बाब दिगंबर कामत हायच्या प्रेस कॉन्फरन्सा खातीर आसा. आयच्या प्रेस कॉन्फरन्सांत पयलो विशय सायनींग ऑफ MOU बिटवीन द गव्हर्मेंट ऑफ गोवा आनी नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन एंड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड and redevelopment of the 7th project of the state of Goa on a PPP basis. One, redevelopment of Junta House. Second, redevelopment of the Circuit House, Haltino. Third one, construction of the Prashasan Stambha administrative building at Chimbal, Kadamba Plaza. This is a new project. Redevelopment of the government quarters at the Santines, plot 1. Redevelopment of the government quarters Santines, plot 2. Redevelopment of the government garage, Panaji, and the redevelopment of the KTC bus stand at Vasco. हे ऑल टुगेदर 7 प्रोजेक्ट हे आमी NBCCच्या वतीन घेता आनी हे पुराय जे आसा पळय न्ही PPP बेसिसचेर हे प्रोजेक्ट करता. हे प्रोजेक्ट रिडेवलपमेंटाक दिता आसतना आमकां गव्हर्मेंट प्रशासन स्तंभ ही पूर्ण बिल्डींग ही बांदून 100% गव्हर्मेंटा खातीर येतली. सर्किट हाऊस जो आसा हो पूर्ण बिल्डींग बांदून ही 100% गव्हर्मेंटा खातीर येतली. रेस्ट ऑल प्रोजेक्ट हे एप्रॉक्सिमेटली 70-30 हाच्या बेसिसाचेर वेरियस प्रोजेक्टाचेर डिस्कशन जावन ते प्रोजेक्ट गव्हर्मेंटान तांच्या बरोबर सायन केला. हे प्रोजेक्ट जे आमी दिता पळय न्ही हे ते इट इज 30+30 60 इयर्सा खातीर दिता. ओके. जुंता हावजात आमकां एप्रॉक्सिमेटली समथींग 30% 25 to 30% मेळटलो. ना थोडोसो वाडटलो. तूं FAR म्हटलो. सांतिनेज गव्हर्मेंट क्वॉर्टर्साक जितके क्वॉर्टर्स आतां आसा तितके गव्हर्मेंटाक मेळटले. एडिशनल बांदता ते तेंच्या कडेन वतले. Okay, allotment of the unused vacant plot of the school building, Government of Primary School at Narwa for the Mother Global Foundation for running the orphanage children at Narve. Hangsar eka dita. Something 500 get 320. हय तितकोच आसा जागो. ना सॉरी, इट इज 4200 स्क्वेअर मिटरचो प्लॉट. नार्वे आसा थंय आमची पडलेली शाळा आसा ती आमी ऑलरेडी दिता. ओके. Amendment to the Business of the Government of Goa Allocation Rule 1987. Okay. Government rule allocations करपा खातीर हे केल्लो आसा. Next is an expenditure sanction for the roofing work of all the government buildings. हो फाटले फावटी हांव PWD मिनिस्टर आसतना पावसा पयलीं सगळ्यो वेरियस गव्हर्मेंट बिल्डिंग्साची रूफ जी पिड्ड्यार जाल्ली ती सगळी रूफ जी आसा ही नवीन करपा खातीर ऑलरेडी घेतल्या. नवीन PWD मिनिस्टर फॉलोअपूय करता तो. 5th one is the scrapping of all the government vehicles older than 15 years through the registration vehicle scrapping facilities RVSF establishment in the state by availing the incentives under the part 6A of the SASCI scheme 25-26. Government of India ची स्कीम जी आसा ती अवेल करपा खातीर 15 वर्सां वयर जाल्ल्यो सगळ्यो गव्हर्मेंटाच्यो व्हेहिकल जी RVSFच्या अंडर जे गोंयान एस्टाब्लीश केला ताका ह्यो व्हेहिकल दिवपाचें डिसिजन गव्हर्मेंटाक घेतलें. पयलीं मेला घेताले सगळे घेताले आमी पयले परत. ओके. त्या विशयार डायरेक्ट डिसिजन घेवन आमी तेजो रेट ठरयला 15 इयर्साची आनी गव्हर्मेंटाक कितें जाला गोंयान फक्त एकट्यानूच एस्टाब्लीश केला आनी ताका जर तो बिजनस मेळनासत जाल्यार तें रन जावप बरें कठीण आसा. दुसरी गजाल आमी हे जर फास्ट ट्रॅक केलें जाल्यार गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम आसा आमकां वयल्यान इन्सेंटिव्स मेळटा गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान. ते इन्सेंटिव्स जर घेवपाक जाय आसत जाल्यार आमकां फास्ट प्रोसेस करप हो गरजेचो आशिल्लो सो दॅट आमी मॉडिफाय करून ती स्कीम घेता. ओके. दॅट स्कीम इज एप्रॉक्सिमेटली स्कीम गायडलायन फॉर द रिफॉर्म बेस्ड स्कीम फॉर द स्पेशल असिस्टंट ऑफ द स्टेट फॉर द कॅपिटल इन्वेस्टमेंट इन 25-26. ओके. हय तीच स्कीम आमी ह्यो ज्यो व्हेहिकल सगळ्यो ज्यो आहा पळय न्हू ह्यो हे करपा खातीर घेता. ओके. approval for the formulation of the new scheme, namely the Mukhyamantri Swayam Rozgar Yojana, जी EDCच्या अंतर्गत मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आशिल्ली ही आमी चेंजीस करून ती नवीन तितूर काही आणि नोडल एजन्सी द डायरेक्टर ऑफ द इंडस्ट्रीज ट्रेड अँड कॉमर्स
ताच्या उपरांत इम्प्लिमेंटींग एजन्सीज EDC आनी ट्रेनिंग पार्टनर इज एन एंटरप्रिनर्स डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ADII. भुरग्यांच्या मदीं नवीन एंटरप्रिनरशीप क्रिएट जावपा खातीर ही स्कीम थोडीशी बदलल्या. हितूर एक म्हणजे आमी ताका नोडल एजन्सी पार्टनर घेतला डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीक. ट्रेनिंग पार्टनर म्हणून आमी ADII घेतला, वीच इन गिव द हँड होल्डिंग ट्रेनिंग ही कंटिन्युअसली तांकां दितले. आनी जेणे करून पयलीं भितर एज रिलॅक्सेशनूय दिल्या. बाकीचे सगळे ताजो लोन एमावंटूय वाडयल्लो आसा. 50 years पर्यंत आसा. हय 50 years पर्यंत. ओके, इक्यायच्या हय तुमकां सगळ्या जाणांक परत एकदां समेस्त गोंयकारांक नवरात्री शारदीय नवरात्र उत्सवा ज्यो सुरू जाता त्या शारदीय नवरात्र उत्सवाच्योय बी सगळ्या जाणांक उणीत परबी फुडले 9 दीस शारदीय नवरात्र उत्सव व्हडा उमेदीत गोंयांतल्या वेगवेगळ्या देवळांतल्यान मनयता. समेस्त म्हणजे मोगाळ भाव आनी भयणीक विशेश करून नारी शक्तीक नवरात्री उत्सवाच्यो शुभेच्छा. आनी हे सगळें सांगता आसतना नॅक्स्ट रेजीम GST 2.0 हे आयच्यान सुरवात जाता. मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे हांव परत एकदां गोंयकारांच्या वतीन खूब खूब अभिनंदन करता. GST कावन्सील चेअरपर्सन आनी फायनान्स मिनिस्टर मॅडम निर्मला सीतारामन हांचेय बी गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन हांव खूब खूब अभिनंदन करता. सगळ्या बिझनेसमॅन, ट्रेडर्स, इंडस्ट्रियलिस्ट, शॉप ओनर्स ह्या सगळ्या जाणांक म्हाजी विनंती आसा की तांच्यांनी आयच्यान खूब मोठ्या प्रमाणात जो फायदो म्हणजे GSTचो फायदो जो आसा हो सामान्य लोकांक तेंच्यांनी पास ऑन करचो. जेणे करून आमी म्हणटा 4 स्लॅब आशिल्ले एडिजान 2 स्लॅब जाले, 5 आनी 18. ईज ऑफ डुईंग द बिझनेस आनी ईज ऑफ लिवींग ह्यो दोनूय गजाली ह्या नॅक्स्ट GST रिफॉर्मान आमकां पळोवपाक मेळटा. डेफिनेटली हॅपिनेस इंडेक्स गोंयकारांचो हो वाडलेलो आमकां दिसतलो. आनी ताका लागून हांव नवरात्रीचे गिफ्ट मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे समेस्त भारतवासियांक दिलां. आयच्या ह्या सुवाळ्याचेर हांव परत तांचें खूब खूब अभिनंदन करतां. आनी नवरात्री मोठ्या उत्साहात प्रारंभ जातल्यो त्यो सगळ्या लोकांनी एन्जॉय करच्यो. गोंयाक फायदो जातलो म्हणण्या पेक्षा गोंयकाराक फायदो जातलो हो चड म्हत्वाचो आसा. सामान्य गोंयकाराक हेजो बेनिफीट चड मेळटलो. सरकाराक कितें बेनिफीट जातलो पळय न्ही ताजो विचार आमी मागीर करता. पयलीं आमकां सरकारांतल्या घटका खातीर म्हायती आसा. मेजर डिफरन्स आसचो ना. सरकाराक एक म्हणजे 2 डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट गव्हर्मेंटात एकदां करच्या पेक्षा आमचे अशा पद्दतीचे हे सगळे प्रोजेक्ट रिवायव करपा खातीर पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप म्हणजे एप्रॉक्सिमेटली ह्या सगळ्या प्रोजेक्ट पुराय कॉस्ट जी आसा सरकाराचेच प्रोजेक्ट जर करपाची कॉस्ट जर पळयत जाल्यार 2 ते 2.5 हजाराचेर वचूं शकता. आनी पुराय जर फास्ट ट्रॅक जावन अशा पद्दतीत प्रायवेट इन्व्हेस्टमेंट जर येता आनी ते फास्ट मोडाचेर जर जाता आसत जाल्यार PPP बेसिसचेर प्रिफरन्स करता. हे प्रोजेक्ट फुडल्या 2 वर्सांच्या भितर कंप्लीट करपा खातीर इकॉनॉमीकूय खूब मोठ्या प्रमाणात बूस्ट मेळटलो. खूब मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंटूय जनरेशन जातलें. आनी एडमिनिस्ट्रेटीव बिल्डिंग्स आनी सर्कीट हावस एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग बांदल्या उपरांत आमी आतां कितलेशेच कडेन आमी रेंटल प्रिमायसिसान आसा. सो डॅट आमकां नवीन बरे प्रशस्त अश्यो बिल्डिंग्स मेळटली. सर्कीट हावस गव्हर्मेंटाचें तशें पळोवंक वचत जाल्यार डेलिमिटेड कंडिशनान आसा. ताका आमी कितलेशेच फावटी आमकां सगळ्या जाणांक हॉटेल्स बूक करची पडटा. जेन्ना जेन्ना गव्हर्मेंटाचो गेस्ट येता तेन्ना तेन्ना ती बरे सर्कीट हावस बांदले मागीर ते लोकां खातीर बरें रावपा खातीर जातलें. फास्ट ट्रॅक करपा खातीरूय बी PPPचो मोड आमी यूज केला. NBCC इज एन पब्लीक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया PSU. नवरत्ना पैकी एक नवरत्न पब्लीक सेक्टर अंडरटेकिंग हे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे आसा. हाजो फुडल्या 15 ते 20 दिसाच्या भितर कारण तेंच्यांनी ऑलमोस्ट बेजीक वर्क हाजो कंप्लीट केला. टेंडरींग प्रोसेस विदीन सुद्दां हे सुरू केल्लो आसा. फुडल्या 15 दिसाच्या भितर फावंडेशन स्टोन काही प्रोजेक्टाचे लागतले. प्रशासन स्तंभ आनी युनिटी मॉल हो गव्हर्मेंटाच्या जागेत बांदता. ही गव्हर्मेंटाची लँड आसा. त्या खातीर म्हाजी सगळ्या जाणांक विरोध करता तांकां म्हाजें सांगणें आसा की तेंच्यांनी पयलीं प्रोजेक्ट पळोवचो. थंय जेन्ना प्रशासन स्तंभ आनी युनिटी मॉल येतलो थंयसर
जे मोर देन थाउजंड्स एम्प्लॉयमेंट जे जनरेट जातले पळय न्ही त्या थंयसल्याच लोकल लोकांक मेळटले. थंयसर जे बिजनसीस सुरू जातले तेजो बेनिफीट फाल्यां सकाळीं म्हणजे कोण तरी टॅक्सी आसतली, कोणाक तरी डायरेक्टली शॉप्स आसतले, बाकीचें कितें ह्या सगळ्याच थंयसल्या लोकांक मेळटलें. त्या ती विरोध करपाची मनोवृत्ती ही लोकांनी सायडीक दवरून ह्या प्रोजेक्टांक सहकार्य करचें. प्रत्येक प्रोजेक्ट हो आमी 100% एप्रूव आनी पळोवन घेतला. बायोडायवर्सिटी आनी हेजो सगळ्यात बायोडायवर्सिटीचो विचार लोकां पेक्षा म्हाजें सरकार चड करता. म्हणून तर बायोडायवर्सिटीचो एटलास पयले फावटी म्हाज्या सरकारात गोंयच्या बायोडायवर्सिटीचो एटलास पब्लीश केला. तुमकां जाय जाल्यार बूक तुमी पळोवं शकता. ज्या ज्या जाग्यार बायोडायवर्सिटी प्रिजर्व करपाक जाय त्यो बायोडायवर्सिटी सायट म्हणून आमी डिक्लेअर केल्या. तर ती बायोडायवर्सिटीची चिंता म्हजें सरकार खूब मोठ्या प्रमाणात करता. तो प्रोजेक्ट आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या वतीन येता. तेद्या वेळार उलयता. आमकां एकूच आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटांक स्कॉच अवॉर्ड फावो जाल्लो आसा. त्या सगळ्या डिपार्टमेंटांचे हांव खूब खूब अभिनंदन करता आनी प्रत्येक डिपार्टमेंटाक तुमच्या समोर हांव फोटोय घेवपा खातीर आपयता. सगळ्यात पयली गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन हेंच्यांनी स्टेट वेगवेगळे इनिशिएटिव्ह वेस्ट मॅनेजमेंटान घेतला म्हणून तांकां मेळ्ळा. दुसरें डिपार्टमेंट ऑफ द स्पोर्ट्स अँड यूथ अफेर्स खेलो गोवा सेंटर सुरू केल्या बद्दल मेळ्ळा. तिसरें डिपार्टमेंट ऑफ द वुमन अँड चायल्ड डिपार्टमेंट इनवॉल्विंग द चायल्डहूड न्यूट्रिशन थ्रू अंगणवाडीज हो तिसरो अवॉर्ड फावो जाल्लो आसा. चवथो डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एड्युकेशन कोडिंग आनी रोबोटीक एड्युकेशन इन स्कूल हाज्या खातीर आमकां मेळ्ळा. चवथो गोवा पुलीस डिपार्टमेंट स्पॉट द स्कॅम अँड रेडिकल कंटेंट एनालायझर्स हाज्या खातीर आमकां मेळ्ळा. आनी पांचवें डिपार्टमेंट ऑफ द लिगल मेट्रोलॉजी पॅकर्स रजिस्ट्रेशन्स कम FSSAI लायसन्स कॅम्प फॉर द सेल्फ हेल्प ग्रुप ही नवीन इनिशिएटिव्ह सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर आमच्या लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट घेतल्या म्हणून तांकां मेळ्ळा. हांव पयलीं लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटाक आपयता, तांच्यांनी हांगासर येवचें. तेवटेच्यान यो तूं यो तूं तेवटेन राव तशें ते राव. येस तुमी आदले. येस कॉंग्रॅच्युलेशन्स. डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन फॉर द कोडिंग अँड रोबोटिक एड्युकेशन इन स्कूल्स. गोल्ड मेडल तूं तेवटेचे आनी कोण आहा? हां बाकीचे आसात. आनी हेवटेन दोगा तिगा तेवटेन दोगा तेवटेन चला. चलो कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. स्पोर्ट्स हाजो सेक्रेटरी येस खेलो गोवा सेंटर से तुमी चूक. हय खेलो गोवा जालें न्ही जाल्यार तुका फुडें. ताची डिटेल इन्क्वायरी सुरू आसा. जितक्या जाणांक अरेस्ट करपाक जाय म्हाका दिसता आमच्या पुलिसान मॅक्झिमम ह्या केसींत अरेस्ट केल्या. त्या खातीर निश्चितच म्हाका खात्री आसा की हांव परत रिपीट करता अशा पद्दतीची गुंडगिरी ही गोंयांत खपोवन घेवचें ना. म्हणून आजुनूय सपोज म्हणजे म्हाका दिसता पुलीस हेजो डिटेलान आनी थॉरोली इन्वेस्टिगेशन करता. स्ट्रिक्टली आनी कडक जितकी शिक्षा जावपाक जाय पळय तितकी जातली हाजी म्हाका खात्री आसा. आतां हांवें सांगलां की इन्वेस्टिगेशन पुलीस करता. पुलिसांक खबर आहा. हिंदी तुझे सबसे पहले मैं मेरे वेरियस डिपार्टमेंट के लिए स्कॉच अवार्ड मिले उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. इसमें गोवा वेस्ट मैनेजमेंट कॉर्पोरेशन 1, सेकेंड वन इज डिपार्टमेंट ऑफ द स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स 2, तीसरा डिपार्टमेंट ऑफ द वुमेन एंड चाइल्ड
Fourth one, Director of the Technical Education for the Coding and Robotic Education in School. Fifth one is Goa Police Department, Spot the Scam and Radical Content Analyzer. And sixth one, Department of the Legal Metrology, Packers and Registration कम FSSI license scam for the self-help groups इनके लिए मिला. गवर्नमेंट के गोवा गवर्नमेंट की तरफ से MOU साइन बिटवीन द नेशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन एंड कॉर्पोरेशन. 7 प्रोजेक्ट हम PPP बेसिस पे ले रहे हैं. रीडेवलपमेंट ऑफ द जुंता हाउस, रीडेवलपमेंट ऑफ द सर्किट हाउस, कंस्ट्रक्शन ऑफ द प्रशासन स्तंभ, रीडेवलपमेंट ऑफ द गवर्नमेंट क्वार्टर्स, रीडेवलपमेंट ऑफ द गवर्नमेंट गैरेज एंड रीडेवलपमेंट ऑफ द KTC बस स्टैंड एट द वास्को. इस तरह से देयर इज अ मोर देन अप्रॉक्सीमेटली इस प्रोजेक्ट से 2 साल के अंदर ये प्रोजेक्ट कंप्लीट हो जाएंगे. आज हमने अलॉटमेंट ऑफ द अनयूज वैकेंट स्कूल बिल्डिंग एंड द गवर्नमेंट प्राइमरी स्कूल एट गावकराडा नारवा टू द मदर ग्लोबल फाउंडेशन फॉर रनिंग द ऑर्फनेज टू द चिल्ड्रंस एंड डेस्टिट्यूट यंगस्टर्स. इनके लिए ये जगह हमने दे दिए हैं. ओके, नेक्स्ट इज एन इस प्रोजेक्ट के अंतर्गत scrapping of all the government vehicles and older than the 15 years through the registration of the vehicle scrapping facilities establishment in the state of Goa, availing the incentives part 6A of the SACI scheme of 2025 गवर्नमेंट ऑफ इंडिया की स्कीम. इसके अंतर्गत इनको ये आज हमने डिसीजन आज के कैबिनेट में लिया. मेरे साथ में मेरे कैबिनेट कलीग PWD मिनिस्टर मिस्टर दिगंबर कामत भी हैं. मुझे लगता है कि टू फास्ट ट्रैक द वेरियस प्रोजेक्ट करने के लिए पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप बेसिस पे PSU द NBCCs को हमने ऑन बोर्ड लिया है. उनके थ्रू डिफरेंट प्रोजेक्ट हम कर रहे हैं. फिर एक बार नवरात्रि उत्सव के मैं सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. और नेक्स्ट GST रेजिम 2.0 जो आज से इम्प्लीमेंट हुआ उसका गोवा के लोगों की तरफ से, गोवा की सरकार की तरफ से माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका और फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीतारमण मैडम GST काउंसिल चेयरपर्सन इनका भी बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. 4 स्लैब से 2 स्लैब करके 5% एंड 18% जो सामान्य आम आदमी को राहत मिली, इसलिए उनका बहुत बहुत अभिनंदन. ढेर सारे यानी घी से लेके घी और बटर से लेके हम बोलते हैं कि व्हीकल तक, ऑटोमोबाइल व्हीकल तक, इनमें रिलीफ जो बड़ी मात्रा से मिली है 28% से 18% तक और 18% से 0% तक, ये भी रिफॉर्म्स हमने देखा है. इसीलिए ये राहत जो हम आम आदमी बोलते हैं उसके लिए भी, द मिडिल क्लास लोगों के भी लिए और हायर क्लास लोगों के लिए भी है. इसके लिए उनका गोवा के लोगों की तरफ से बहुत बहुत अभिनंदन. आज हम इसका अवेयरनेस करने के लिए विल गो टू द मार्केट, विल टेल द पीपल और इवन दो फॉर द शॉप ओनर्स कि ये GST लोगों को उन्होंने पास करे. आज मेरा फंक्शन पेंजिम 18 जून रोड पे शाम को 6 बजे मैं और पेंजिम लोकल MLA कम मिनिस्टर मिस्टर रोहित मोन्सरन हम आज उसके लिए एक छोटा सा अवेयरनेस रैली पेंजिम के मार्केट में निकालने वाले. हमारे पूरे कैबिनेट कलीग्स और बाकी MLAs भी इसी तरह के रैलियाज पूरे गोवा के सभी मार्केट प्लेसेस पे निकालने वाले हैं. ज़्यादा से ज़्यादा लोगों ने यानी मैन्युफैक्चरर्स, ट्रेडर्स, शॉप ओनर्स, इन सभी लोगों ने GST के जो सब राहत मिली है वो लोगों तक पास ऑन करना बहुत ज़रूरी है. फिर एक बार मैं माननीय मोदी जी का अभिनंदन करता हूँ. मैंने बताया है कि क्राइम डिटेक्शन में 100% हमारा रेट सबसे आगे रहा है. मोर देन इट इज एन 92% मोर देन डेट. इसीलिए जो क्राइम अभी तक हुआ है इसके बारे में सबके लिए बिहाइंड द बार डालना होम डिपार्टमेंट का और पुलिस डिपार्टमेंट का काम है. इसीलिए जो इंसिडेंट हुआ था इस इंसिडेंट्स में मुझे लगता है कि मोर देन 7 to 8 पीपल्स आर बिहाइंड द बार. प्रिवेंटिव अरेस्ट के अंतर्गत और 10-12 लोगों को और ज़्यादा अरेस्ट किया. पहली बार इस तरह के केस में 23 लोगों को अरेस्ट करने वाली सबसे इन दिनों वाली दिस इज एन मेजर केस. इस तरह का आई विल नॉट टॉलरेट, मेरा होम डिपार्टमेंट कभी भी टॉलरेट इस तरह के केसेस में नहीं करेंगे. विल गो टू द रूट ऑफ द कॉज ऑफ दिस इंसिडेंट. थैंक यू.